तर आपल्या दोघांना पुन्हा दिल्लीला जावं लागेल। अनंत गीतेंना उद्देशून चंद्रकांत खैरे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। तर दिल्लीला तुम्ही नाही तर मीच जाणार, चंद्रकांत खैरेंना पाहून अंबादास दानवेंनी ही मिश्किल वक्तव्य केलंय। दरम्यान खैरे आणि अंबादास दानवे दोघेही संभाजीनगरमधून लोकसभेसाठी इच्छुक होते। खैरेंना तिकीट मिळालं, मात्र ते पराभूत झाले। आता पुन्हा एकदा दोघांकडूनही लोकसभेसाठी इच्छा जी आहे ती व्यक्त केली गेली। मला खरोखर त्या ठिकाणी असं वाटतं की आज गीते साहेब परत आपल्याला दोघांनाही दिल्लीला जावं लागलं असं वाटतं। आम्हाला बरोबर ना, लोकच म्हणतात मला आणि म्हणून ठीक आहे, जो पक्ष आदेश असतो तो पाळायचा असतो। आता आपण आने वाला पल, आता गाणं झालं जाने वाला आहे, त्यामुळे आने वाला दिल्लीला साहेब तुम्ही नाही तर मीच जाणार आहे। का बरोबर आहे का? पण आने वाला पल तर जाने वाला आहे। आणि मग संघटनेचं काम करत असताना मला असं वाटतं हे गाणं नुसतं मनोरंजन नाही, त्याच्यातला अर्थ शिवसैनिकांनी घेतला पाहिजे।